दिगोडा मोरबी आणि दिगोडा, त्यामध्ये दिगोडा जिंकला. आणि आता जो सामना झाला भिंगारे आणि दापोली, त्यामध्ये दापोलीनं शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय संपादन केला. आणि हा एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो समर 11 सावळे वर्सेस चॅलेंजर पारगाव. दोन्ही टीम आपापल्या एरियामध्ये गाजलेल्या टीम आहेत. एरिया नाही तर मुंबई, नवी मुंबई, अलिबाग, खालापूर, कर्जत, पेण या सगळ्या एरियामध्ये दोन्ही टीमचा नावाचा दबदबा आहे. आणि या दोन्ही टीम आज पहिल्याच फेरीमध्ये या सरपंच ट्रॉफीमध्ये आमने सामने. आणि एक महत्वाची विनंती, स्टेजवर जे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि वर जे न बोलवलेले पाहुणे त्यांना ना तिथे पण विनंती, आपण खाली लाकडी स्टेज धोका येऊ शकतो. आणि हा षटका आयोजकांना विनंती करतो, या स्टेजवर भरपूर गर्दी झालेली आहे आणि त्याची कॅपॅसिटी एवढी नाही आहे. विनंती करतो की आपण एक्स्ट्रा. आणि वर पण जे बसलेत फक्त एक 12वा 2 स्कोरर तेवढेच राहा, नाही तर आम्ही सगळे खाली जाऊ. खूप चौथी रात्र आहे, थंडीचे दिवस आहे, उगाच काय प्रॉब्लेम नको. कारण आम्हाला ते मंडप डेकोरेटरचे जे आहे त्यांनी सांगितलंय की आता जो स्टेज आहे तो खाली व्हायला लागलेला आहे, म्हणजे मागच्या साईडनं. तर आपल्याला विनंती केली जाते प्लीज. नक्कीच. काय आउट झाला ना, गोल झाला का, कॅच आउट, सॉरी लक्ष नव्हतं इथे. जरा स्टेजवर गडबड गोंधळ इथे चाललेला आहे. परत स्टेज खाली 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 चाललेला आहे. आपण टीव्हीवर बघितलं असेल, युपीला मीटिंग होती तेव्हा स्टेज खाली गेलेला. बऱ्याचशा लग्नांच्यात आपण बघतो की वराडी मंडळी भरपूर जाते वर, बिनबुलाय मेहमान, आणि मग स्टेज खाली येतो. असं होऊ नये याची साठी केला अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. 3 दिवस चांगला झालेला आहे आणि शेवट पण गोड व्हायला पाहिजे. हा ठीक आहे नाही, आम्ही कधी बोलत नाही, पण आता जरा स्टेजवर थोडासा गर्दी झाल्यामुळे नाना पवार सांगतात आता एज लागलेली, कधी कधी एज लागली तर आवाज येत नाही पंचांना. आपण इकडे म्हणजे माईक एकदा हातात मिळालं की आपण पण थांबत नाही. चला वळूया संतोष आता मैदानाकडे. जे चॅलेंजर पारगाव वर्सेस समर 11 सावळे हा संघ आपण मैदानात बघतोय. नाणेफेक जिंकली की सावळे संघानं प्रथम गडी घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि धावा झालेल्या आहेत. एक षटकाराने 6 एक गडी बाद झाला. तर सुमित ढोंगरे बाद झाला. त्याची जागा घ्यायला अक्षय पाटील मैदानात येतो. आकाश तारेकर फर्स्ट एड पेनकिलर स्प्रे द्या. डॉक्टर कम कंपाऊंडर कोण आपले, अजय घरात. चला गो टू ग्राउंड. जबरदस्त आपण 4 दिवस इथे बघतोय, खेळीमेळीचं वातावरण आहे. असं कोण कोणावर चिडत नाही, कोण कोणाला जे काम पडेल आपण बघतो ठीक आहे ते सगळे करतात. आपण बघतोय तिकडे इथे स्टेजवर सगळे नाचतात, परंतु तिकडे आपण जे पार्किंगची व्यवस्था बघतात त्यांची पण आपण नावं घेऊया. असते महेश मते, नंदू गाडे, निलेश गरज, दिनेश नाईक, रोहिदास जुनगरे यांना आपण खरं तर धन्यवाद देऊया. हा संतोष, आपण जेव्हा आपणच एंट्री मारली तेव्हा गाड्या भरपूर तिथे लागलेल्या. त्यावेळेला काही जे बाहेरचे जे पब्लिक आहे खारघरवाले आले आणि त्यांनी गाडी तिथेच पार्क केली. कारण गाड्या लाईन लागत गेली. त्यांना आपल्याला सांगायला लागलं की अजून पुढे भरपूर जागा आहे, पटांगण आहे, तिथे 100 नाही तुमच्या 500 गाड्या राहू शकतात. आणि पुढे आपण बघतोय तर सिक्युरिटी तिथे हजर होते. नक्कीच या मॅच मध्ये सगळ्यांचं लक्ष मॅच मध्ये पारगाव आणि सावळे एक पनवेल तालुक्यातील दोन्ही तसे बघायला गेलं तर संघ या परिसरातील एक संघ आहे. नामवंत आणि मातापर टीम जबरदस्त प्रहार केला. हवे ते चेंडू षटकार की जेल. हो हा सुंदर जेल टिपला गेला आणि फलंदाज अक्षय पाटील बा. आज आपण बघितलं तालुक्याचे संघ होते, त्याच्यामध्ये किरण पवार आणि आकाश तारेकर. मला दापोली ते एकच संघातून होते आणि आता ग्रामीण मध्ये एकमेकांच्या समोर खेळत आहे. आकाश तारेकर आपला किरण पवारचं गीत वाजवलं गेलं आणि 2 विकेट मात्र त्याने घेतले. पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार बसून. संतोष, त्यावेळेला तालुक्याच्या इज्जतीचा सवाल होता, आता गावाच्या इज्जतीचा सवाल आहे. नक्कीच. आणि असं आपण नेहमी म्हणतो की म्हणजे गावासाठी किंवा जातीसाठी माती खावी लागते बरेच वेळा. आणि ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेट असतं त्यावेळेस पाठीराखे इतके म्हणजे चेतावलेले असतात. मला मगाशी
आपण बघितलं जो जिंकला दापोली संघाने त्यावेळेस त्या फलंदाजाला खांद्यावर घेतलं षटकार मारला आणि आपण घ्यायला पाहिजे. संतोष तसं घ्यायलाच पाहिजे होतं, कारण ती मॅच गेली होती दापोलीच्या हातातून. त्या षटकारानं ती मॅच आणली आणि दापोली संघ जिंकला आणि त्यामुळे त्यांना आता पुढील राऊंड मध्ये खेळण्याची संधी मिळणार. धावसंख्या जर आपण बघितली तर 6 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. तरी पारगाव संघाच्या सावळेश्वर माफ करा समर 11 सावळे संघाचा किरण पवार मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर आणि हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो किरण पवार. किरण पवारचा हा चेंडू खालून खेळला, फलंदाज आकाश तारेकर सिंगल घेतली, सिर सलामत तर पगडी 50 त्याला माहिती आहे. हायट्रिक द्यायला तर तयार नाही, हवेत चेंडू मारायला तयार नाही. अशा वेळेला रक्षात्मक पवित्रा घेतला, अगोदरच विकेट गेलेले त्यामुळे संकटात आपली टीम जायला नको हे त्यानं जाणलं. सिंगल रन काढली, स्ट्राईक रोटेट केलं आणि संघाला म्हणजे पारगावला नेऊन ठेवलं. ते 2 बाद 7च्या घरात. आकाश तारेकर खेळतो 1 वर, गार्ड मागतोय सोन्या गायकवाड जुना खेळाडू. आपण मामा कमलाकर मामाचा इथे सन्मान केला, सत्कार केला, कारण तो त्याचा हक्कार होता. सोन्या नरेश हे सगळी सिनियर मंडळी जी आहे ही अनुभवी आणि नामवंत सिनियर मंडळी या पारगाव टीम मध्ये आपण बघतोय. सफल झाला सोन्या, चेंडू मारला स्क्वेअर लेगच्या दिशेने, सर्कलच्या बाहेर जातोय, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येतोय, चेंडू उचलतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा सोन्या आणि आकाश तारेकरनं धावून पूर्ण केल्या. पारगाव संघ जर आपण बघितलं तर गेलाय तो 9च्या घरा. 2 बाद 9. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर लगातार 2 चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल. पुन्हा एकदा नौकार यांकडून किरण पवार. सोन्याला हा चेंडू वळवला, किरण पवारनं अफूट टप्प्याचा चेंडू टाकला. सोन्या अगोदरच बाहेर निघालेला संतोष ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन त्यानं हवेत चेंडू मारून मिडविकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. मात्र हे किरण पवारनं ओळखलं, थोडासा आखूड केला, चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला, चेंडू गेला तो निर्धाव. एक चांगलं क्रिकेट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळणार. टीम अतिशय नामवंत आणि ख्यातनाम टीम आहे. तर टिकेमाळी साहेब मी इथे सूचना करेन, आमचे तांडेल साहेबांनी सांगितलेलं जो खेळाडूंसाठी कक्ष बनवलेला आहे तिथं फक्त खेळाडूच बसले जातील. नक्कीच रोशन, जिथे खेळाडूंचा कक्ष बनवलेला आहे तिथे खेळाडूच राहतील. पण आज आहे ना, आज 17 भरले आणि टिकेमध्ये आपण बघितलं अचानक त्या मैदानाचा उल्लेख केला रोशन सकपाळनं. तिथे अशी परिस्थिती होती, मैदान छोटं आहे, गर्दी जास्त होते. मग ज्यावेळेस जिथे प्रेक्षक असेल तिथे बाउंड्री ठरवली जाते, तिथे पक्की दिसणार. मग काय करणार शेवटी प्रेक्षक राजा आहे ना, प्रेक्षक राजा आहे. आणि टिकेमध्ये असं म्हणतात की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. जर प्रेक्षक नसेल तर मजा काय. नक्कीच दशरथ गावंड साहेब या ठिकाणी स्वागत मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावर येण्याची. बरेचसे पाहुणे आजकाल आपण संतोष कौस्तुभचं भरपूर लक्ष आहे. आपण बघतोय कौस्तुभनं 3-4 रात्रींमध्ये कौस्तुभ आणि प्रशांत यांचं इतकं आज त्यांचा चांगला सेंडअप करा तुम्ही सगळ्या आयोजकांनी. नक्कीच. आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याकडे त्यांचं लक्ष आहे, मेहनत करतायत, बारकाईने लक्ष आहे त्यांचं. आणि ज्यांनी या टुर्नामेंटला मदत केली त्यांचं स्वागत करणं हे आपलं गरजेचं आहे. नक्कीच. संतोष वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे अक्षय पवार गोलंदाजीसाठी येतोय आणि समोर उभा आहे तो आकाश तारेकर, एक ढाण्या वाघ, षटकार चौकारांचा बादशाह. अक्षय पवारचा हा चेंडू, शॉर्टरी चेंडू हवेत मारलाय, कट केला होता चेंडू गलीमध्ये, सिंगल रन काढलेले. चेंडू टर्न होतोय इकडून तिकडे तिकडून इकडे. कधी इनस्विंग पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, कधी आउटस्विंग पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतात. आता मात्र हितकूच होते विकेट किपर प्रफुल्ल आणि अक्षयच्या दरम्यान. 1 धाव या दरम्यान धावून पूर्ण केली ती फलंदाज आकाश तारेकर आणि त्याचा मामा सोन्या गायकवाड यांनी. ही सगळी घरेलू टीम आहे, 2-4 प्लेयर्स फक्त गावातले असतील, बाकी सगळी नातेवाईकांची टीम आहे. एक गठ्ठा टीम आहे, एकता आहे, प्रचंड एकता यांच्या असल्यामुळे आणि त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं जमतं आणि म्हणूनच ही टीम आतापर्यंत आपण यशस्वी होताना बघितले. सावळेश्वर सावळा यंदाच्या वर्षी भरपूर फॉर्म मध्ये असलेली टीम. समर 11 वारंवार सावळेश्वर येत आहे वेगवेगळ्या मैदानावर, तरी आई 11 नाव असतं हे सावळ्या संघाचा. आणि हा रिव्हर्स टिपचा फटका, सरळ जातोय चेंडू थर्ड मॅनच्या दिशेनं चौकारासाठी.
2 बाद 14 अशी धावसंख्या झालेली आहे पारगाव संघाची. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं किरण पवारनं 2 विकेट घेतला, सुमित डोंगरे आणि अक्षय पाटील 1 षटकार मारला, त्याला एकूण धावा दिल्या 9. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडू जातोय. इथे एक अनाउन्समेंट आलेली, सायकल कोणाची तरी चोरीला गेले बघा. खरं तर त्याने उत्तर प्रदेशमध्ये जाऊन शोधायला पाहिजे अखिलेश आणि मुलायम सिंगकडे. अरे आता लोक ब्रिजा घेतात, स्पीड घेतात. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं जातोय, चौकार की अडवला आणि हा चौकार, बाईकचा चौकार. एकूण धावा 18. या चौकारानं धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. आमचे परशुराम ज्यांनी ही विकेट बनवले त्यांचीच सायकल गेली बघा. संतोष काय करायचं असेल सुद्धा. काल आपण बघितलं म्हणजे भरपूर मोठ्या किमतीचा मोबाईल मिळाला होता, त्यांनी आणून दिला आणि स्वतःचं नाव पण सांगितलं नाही. इमानदारी नक्की या मैदानात कुठेतरी असेल, इकडे तिकडे लावली असेल बघा. नेली असेल, त्यांचं टेम्पररी काम करायचं असेल, त्यांनी कदाचित नेली असेल, परत आणून देईल काम झाल्यावर. नक्कीच त्यांची सायकल कोणतरी आणून देईल. आणि गरीबाची सायकल आहे बाबांनो, गरीबाचे शिवाशाप घेऊ नका. त्यांनी नेले असेल त्यांनी काम करा, परत आणून द्या, नाही का. चला मैदानाकडे वळूया. पारगाव वर्सेस सावळा असा हा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी करतो तो अक्षय पवार आणि फलंदाजी करणारा सोन्या. जबरदस्त फटका सोन्याचा, स्टायलिश ओल्ड इज गोल्ड दाखवून देते जुनं ते सोनं. रिव्हर्सिपचा हा चौकार. सावळे संघ आता थोडासा बॅकफुटर आलेला आहे. 2 विकेट जाऊनही पारगाव संघानं दमदार आणि धडाकेबाज सुरुवात केलेली आहे. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत तो पारगावच्या. अक्षय टू सोन्या, उलटा चेंडू, जमलगाचा फटका, चेंडू जातो सरळ लॉंगांमध्ये किरण पवारकडे. सिंगलच रन मिळणार. अतिशय चपळ चतुर असा हा क्षेत्ररक्षक आहे किरण पवार. सिंगल न धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती पारगाव संघाची 2 बाद 23. आमचे स्कोरर कांचन पालकर आणि दुसरे आमचे किशोर नाईक. आणि आता त्यांची बदली झालेली अजून एक आलेला स्कोरर, त्यांचं मनापासून आपण इथे स्वागत करते. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि एकूण धावसंख्या जर आपण बघितली पारगाव संघाची तर 23. अनिल चव्हाण यांनी द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज त्यांनी दिलेल्या. बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक अनिल चव्हाण साहेब यांना आयोजकांच्या वतीनं धन्यवाद. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी कमिटीचे आमचे तांडेल यांना करतो. मात्र समालोचनासाठी आमंत्रित करतो ते संतोष चौधरी यांना. धन्यवाद. टेकेमाळी जबरदस्त सामना सुरू आहे. मैदानाच्या मधोमध आपण बघतोय सावळे आणि पारगाव. समर 11 सावळे नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 2 षटकांमध्ये 11.5 धावांच्या सरासरीने धावतोय तो पारगावचा संघ. सोन्या खेळतो वैयक्तिक आपल्या अत्तरावर, ज्याच्यामध्ये 2 चौकार, तर आकाश तारेकर खेळतोय 2 वर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 अशी धावसंख्या ती पारगाव संघाची. सुमित डोंगरे 1 षटकार मारून बाद झाला, तर अक्षय पाटील 0 धावसंख्येवर बाद झाला. तर स्ट्राईक एंडला येतो सोन्या. आपण बघतो की मगाशी अक्षय पवार गोलंदाज होता, वय असेल 18-20 वय असेल आणि सोन्या 40च्या पुढे, 40च्या पुढे. परंतु त्याने आपला अनुभव पणाला लावला आणि 2 चांगले फटके मैदानावर बघितले. नाही संतोष, ही पारगावची खासियत आहे. कॉम्बिनेशन आहे, सिनियर आणि ज्युनियर असं कॉम्बिनेशन या पारगाव संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बघूया पुन्हा एकदा किरण पवार समोरच्या बाजूने तयार आहे. समोरच्या बाजूने किरण पवार राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. 9 धावा दिल्या तर पहिल्या षटकामध्ये हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं फिरून मारला. सोन्यानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आकाश तारेकरचा, परंतु सोन्यानं त्याला थांबवलं. कारण आता जोडी जमले, क्रिकेटमध्ये भागीदारी आली, पार्टनरशिप झाली तर मग धावांचा डोंगर उभा केला जाऊ शकतो. हे सोन्यानं कदाचित त्याला सांगितलं असेल. संतोष 4 धावांवर 2 गडी बाद झालेले.
त्यामुळे आता ही 24 धावांची पार्टनरशिप, 24 धावा म्हणजे 20 धावांची पार्टनरशिप झालेली आहे, मोठी पार्टनरशिप झालेली आहे ती सोन्या आणि आकाशच्या दरम्यान. नक्कीच गुणलेखक आमचे कांचन पालकर सांगतात धावसंख्या झाले 2 बाद 24. दरम्यान हा चेंडू बांधवट आकाश तारेकर पेरड पवार ओरडला म्हणजे बॅच कड घेऊन गेला सव्वा पंचांचा इशाराही येत नाही म्हणजे एक धाव मिळते ती आकाश तारेकरला. परंतु विकेट महत्वाची होती ती सावळे संघासाठी. नक्कीच संतोष विकेट महत्वाची होती. अशा ढाण्या भागाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्याच पायावर प्रयत्न केला होता यष्टीरक्षकानं परंतु त्याच्याकडून प्रयत्न फसला. मात्र हरीश माळी जो यष्टीरक्षण करतोय गोलंदाज किरण पवार राईट हँड ओव्हर द विकेट पारा करतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू सोन्यानं सोडून दिला आणि अवांतर धावा मिळते ती सावळे संघाच्या वतीने बाजूनं ती पारगाव संघाला. 5 अवांतर धावा होते तर 26 धावा धावपंचावर लागतायत. तर पारगाव संघाच्या 5 षटकाचा सामना पहिला सामना आपण बघितलं अजिराठी ओवळे संघानं जिंकला वहाळ संघाला पराभूत केला. मुरबी आणि दिगोडे याच्यामध्ये दिगोडे संघ जिंकला. भिंगारी आणि दापोली त्याच्यामध्ये दापोली संघ जिंकला. आणि हा जबरदस्त फटका मारला बघूया सोन्याला सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या वरून उत्तुंग षटकार. धावावर जाऊन पोहोचतोय 5 षटकाचा सामना आपण बघतोय. नाणेफेक जिंकली सावळे संघानं 2 विकेट झटपट मिळाले होते परंतु आता मात्र चेंडू हव्यामध्ये मते आणि सचिन कुरंगळे दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र चकले. दोघांचं क्रॉलिंग बरोबर नव्हतं. बॉलच्या पूर्णपणे खाली आले नाही आणि 2 धावा मिळतात त्या सोन्या या फलंदाजाला आणि एक जीवदान मिळते. सोन्या पोचतो वैयक्तिक आपल्या 20 धावांवर ज्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आणि धावसंख्या होती ती 2 बाद 34. 2 बाद 34 सावळे समर 11 सावळे आणि चॅलेंजर पारगाव या 2 संघांमध्ये पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना सुरू आहे. या अगोदर पहिल्या दिवशी आपण बघितलं वामन डोंगरी संघ जिंकलाय. दुसऱ्या दिवशी पाले खुर्द संघ जिंकलाय. तिसऱ्या दिवशी न्यू गोल्डन पोसरी संघ जिंकलाय. आज कोण जिंकणार आणि आजचे फायनल कोण मारणार इथे मात्र जोरदार अपील केलं जात आहे पंचांकडे. स्क्वेअरलेस पंच मालतोटे त्यांनी बोट उंचावलं आणि सोन्या मालतोटे बाद असल्याचा इशारा येतो तो पंचांकडून. वेस्टर्नच्या मागे झेल देऊन तंबूमध्ये परंतु 3री विकेट जाते. किरण पवारनं आतापर्यंत ज्या 3 विकेट पारगाव संघाच्या पडलेल्या आहेत त्या 3ही किरण पवारनं घेतल्या. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय पवार महागडा पडला होता त्याचाच बंधू छोटा बंधू अक्षय पवार मात्र 14 धावा दिल्या. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 34. धावसंख्या आहे ती 34. आपण सामन्यामध्ये बघितलं जर जो दापोली आणि भिंगारी सामना बघितला 28 धावा फक्त करायचे होते. अशा वेळी दापोली संघ पराभवाच्या छायेत आला होता. पराभवाचे ढग त्यांच्यावर आले होते परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार मारला शैलेश जितेकर या फलंदाजाने आणि तो सामना जिंकला होता दापोली संघानं. आणि आता मात्र या सामन्यामध्ये सावळे संघानं ओळखायला पाहिजे. आतापर्यंत 3रं षटक सुरू आहे किरण पवारचं आणि 34 धावा धावफलकावर लागल्या. 3 विकेट जरी गमावल्या असल्या पारगाव संघानं परंतु धावा त्यांची सरासरी ती चांगली आहे. हा संतोष कारण पारगाव संघाची जर आपण बॅटिंग ऑर्डर बघितली तर लॉंग लाईनची बॅटिंग ऑर्डर आहे. अगदी 11 खेळाडू येऊन पण षटकार मारू शकतो. जर बघितलं आपण तर आकाश तारेकर, सुमित ढोंगडे, अक्षय पाटील, केतन, त्याच्यानंतर आशिष तारेकर, प्रफुल्ल मोकल, कमलाकर मामा आहेत, नरेश गायकवाड, सोन्या, अंकुश ही लांब लचक बॅटिंग ऑर्डर आहे. नक्कीच आणि बरेच वेळा आपण बघितलं पारगाव संघाला मी मुंबईच्या संघाला हरवण्याची ताकद ओपीडी ओवळे पारगाव दापोली बघितलं कर्नाटकच्या मैदानावर. हा मुंबईची यावेळी गाडी मोडली. या सोन्या नरेशने चांगली फलंदाजी केली आणि ते बरेच वेळा आता बघतो आपण पारगाव संघाला ज्यावेळेस आघाडीचे फलंदाज सुमित डोंगरे बाद झाला, अक्षय पाटील बाद झाला आणि सगळी सूत्र सोन्याला हातात घेतली आणि 20 धावा केल्या. दरम्यान हा चेंडू फुलटॉस चेंडू अक्षय किरण पवारचा जातो मिड विकेट आणि फाईन लेगच्या मध्ये मिड विकेटचं क्षेत्र चिरून चेंडू उचलतोय. दुसरा चेंडू गडबडतोय फलंदाज बाद होतोय तो केतन मेहर.
बरं त्याच्यामुळे आतापर्यंत आपण बघतो 4 विकेट गमावले. एक धावचीत झाला केतन मेहर, तर सुमित डोंगरे झेलबाद झाला, अक्षय पाटील झेलबाद झाला, सोन्या झेलबाद झाला. अशा वेळी सतत 4 विकेट गेल्यास 35 धावा धावफलकावर लागल्यात. परंतु आकाश तारेकर आपण जर विचार केला, जे प्रेक्षक म्हणजे 50% तरी प्रेक्षक त्याची फलंदाजी पाहायला येतात बरेच वेळा, आणि आज मात्र अजूनपर्यंत 3 षटकांमध्ये स्ट्राईक त्याच्याकडे कमी आली, परंतु आतापर्यंत फक्त 3 धावांवर खेळतो. एकही षटकार एकही चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून निघाला नाही. कारण पहिल्या सुरुवातीपासून आपण बघतो की आकाश तारेकरचे चांगले चांगले फटके प्रेक्षकांना पाहायला मिळतात. नक्कीच संतोष सर, आपण बघितलं तर आता सिच्युएशन तशी नव्हती, त्याला चेंडू जास्त मिळालंच नाही, त्याच्या वाट्याला चेंडू आलेला जास्त, नॉन स्ट्राईक एंड मध्येच तो जास्त राहिला. 3 चेंडू त्याच्या वाट्याला आले आणि त्या 3 मध्ये त्याने 3 धावा काढल्या, जेणेकरून विकेट जाऊ नये. आता येणाऱ्या जे 2 षटकं आहेत शेवटची, ज्यांना आपण हाणामारीची षटकं म्हणतो, मोठे मोठे स्ट्रोक्स खेळण्याची षटकं म्हणतो, षटकार चौकार मारण्याची षटकं म्हणतो, त्यामध्ये जर त्याला मॅक्झिमम चेंडू मिळाले तर त्याचा तो नॅचरल गेम आहे षटकार चौकारांचा, तो कदाचित दाखवेल. परंतु 3 षटकांमध्ये 3 विकेट घेतलेल्या आहेत त्या सावळे संघानं जर तशीच जर चांगली गोलंदाजी केली तर मात्र या मॅच मध्ये कदाचित सावळे संघाची गोलंदाजी सरस करू शकते. नक्की बघूया. नितीश कुरंगळे याच्या हातात चेंडू दिला 4थ्या षटकामध्ये. प्रफुल्ल मोकल नवीन जो फलंदाज आहे आकाश तारेकरच्या जोडीला, प्रफुल्ल मोकल हा जो फलंदाज, आता दोघांनाही जर या 2 षटकांमध्ये 20 धावांमध्ये जर रोखलं म्हणजे 55-60च्या आतमध्ये रोखलं, तर जसं मुरबी संघाने 65 धावांचा पाठलाग करताना 6 धावांनी पराभव पत्करावा लागला होता, आणि तर मात्र या सामन्यावर पकड मिळू शकतो सावळे संघ, किंवा पाठलाग करताना त्याला कमी मेहनत घ्यावी लागेल. अन्यथा जर 25-30 धावा आला तर थोडंसं आव्हान कठीण होईल. हा, पहिल्या 2-3 षटकांमध्ये आपण बघितलं किरण पवार अनुभवी आहे, बरेचसे टुर्नामेंट खेळलेला आहे, सरस फलंदाजी सरस गोलंदाजी असा अष्टपैलू खेळाडू, आणि त्यानं 2 षटकं टाकली आणि महत्वाच्या मोहऱ्यांना तंबूमध्ये पाठवलं. नक्कीच पुन्हा एकदा तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत. अनिल अनंत पाटील साहेब यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट आणि त्यांचे सगळे सहकार्याने त्याला 4 दिवस दिलेली साथ. बघा समोर आपण त्यांचा स्क्वॉड बघतोय, मैदानामध्ये फिरतोय, ब्लॅक स्क्वॉड, आणि गोलंदाज तयार आहे नितीश कुरंगळे. नितीश कुरंगळेचा हा चेंडू बघत राहिला. आकाशनं बघितलं की ऑप्शनच्या जास्त बाहेर आहे. नाना पवार यांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले. 7वी अवांतर धाव मिळते ती पारगाव संघाला, चॅलेंजर पारगाव संघाला. ती समर 11 सावळे संघाकडून, आणि धावसंख्या होती ती 4/36. 4/36 पारगाव आणि समर 11 सावळे यांच्यामध्ये सुरुवातीला हा नक्कीच टाईट मॅच होणार. त्याचा हा चेंडू बघितला त्याने, खाली राहिला चेंडूला सरळ सिली मिडलला ढकलून दिलं. मिडविकेटचं क्षेत्ररक्षक, मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मधल्या क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो तोपर्यंत आकाश तारेकरने 1 धाव घेतली. आकाश तारेकरला माहिती आहे अजून 4थं षटक आहे, एकेरी 2 धावा घ्यायच्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करायची. आणि आपण बघितलं की किरण पवारकरच्या हातून चेंडू सुटलेला तरी आकाश धावला नाही, तर त्याला माहिती आहे किरण पवारचा स्ट्रॉंग आर्म आहे, चेंडू डायरेक्ट जर यष्टिरक्षकाच्या हातात गेला तर कदाचित ही रिस्क होऊ शकते. त्याच्यामुळे खेळाडू हुशार असतात, ते ओळखतात कुठला क्षेत्ररक्षक कोणता खेळाडू डायरेक्ट स्टंपवर हिट करू शकतो, डायरेक्ट किपरच्या हातात बॉल फेकू शकतो, कोणाची क्षमता आहे आणि कोणाला आपण 2 काढायच्या. कोणामध्ये कमतरता आहे. काही हात चटकतात आणि त्यांनाही माहित असते की हात थ्रो करू शकत नाही एवढं लांबून वगैरे, आणि अशा वेळी 2 धावा घेतले जातात. परंतु इथे मात्र एकच धाव घेतली. चांगला खेळाडू होता किरण पवार, आणि आता धावसंख्या होती ती मात्र 4/36. पारगाव 37 4/37. आमचे कांचन पालकर 3 आज 4थी रात्र आहे त्यांची पण आपण बघतो, आणि चांगली माहिती आपल्याला पुरवतात. हा कितवा षटकार आहे, हा कितवा व्हाईट बॉल आहे, हा कितवा चौकार आहे आणि किती विकेट आहे. गोलंदाज नितीश कुरंगळे लाईटेड ओव्हर द विकेट मारा करतोय. कडून काढण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रफुल्ल मोकलचा, मात्र त्याचा प्रयत्न फसला. ब्लॉकर मधलेला टाकलेला चेंडू बॅकफुटवर घेऊन गेला तो प्रफुल्ल मोकलला, आणि हा निर्धाव चेंडू टाकतोय तो नितीश कुरंगळे. आजचा असं वाटलं तो बऱ्याच जणांनी बाकीत केलं होतं मुरबी संघ कदाचित आज भारी पडेल सगळ्यांना, परंतु दिगोडे ज्याच्यामध्ये छोट्या मोठ्या यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली. 65 धावा केल्या. सामना जिंकण्यासाठी धडपड भरपूर केली आपण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु मुरबी संघ हरला. रिव्हर्स स्वीप अगोदरच तयारीत होता फलंदाज प्रफुल्ल मोकल. चेंडू हवेमध्ये आणि झेलबाज होतोय तो प्रफुल्ल मोकल.
आजकाल गाण्याला अर्थ काहीच नसतो, परंतु म्युझिकला जास्त महत्व आहे. ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला, त्याच्या डीजेला म्हणजे अर्थ काहीच नाही, परंतु फक्त त्याच्यावर डुलतात ना गोवा. नाही पण तो चित्रपट आला ना जाऊ द्या ना बाळासाहेब, असं वाटलेलं की बाळासाहेबांचं काहीतरी आहे, पण निघालं म्हणतात. प्रेक्षकाला म्हणजे असं एक काय म्हणणार, ट्रेलर चांगला पाहिजे. तर आतमध्ये गेल्यावर फसतो माणूस. बघूया आशिष तारेकर, आकाश तारेकर याचा छोटा बंधू, आणि इकडे आपण बघितलं किरण पवार, अक्षय पवार. इकडे आता आकाश तारेकर आणि अक्षय तारेकर, आशिष तारेकर, दोन फलंदाज खेळपट्टीवर येत. आणि पुन्हा नितीश कुरंबळे सावळे सगळ्याकडून गोलंदाजी करतो. फुलटच चेंडू सरळ फॉलो थ्रू मध्ये आणवण्याचा प्रयत्न केला. नितीशचा हा प्रयत्न खरं लेझी होता, त्याला वाटलं की धावणारच नाही, परंतु शत्रू आहे, कधी चाल करेल हे सांगता येत नाही. आणि ते एक धाव मिळते ती फलंदाज आकाश तारेकरला. आकाश तारेकर पोहोचतो 5 वर. 38 धावा होत्या 5 गडी गमावल्यानंतर तारगाव संघाच्या. 5/38 अशी धावसंख्या आहे चौथ्या षटकामध्ये. 38 धावा बघावं लागतात. चॅलेंजर तारगाव आणि समर 11 सावळे यांच्यामध्ये सुरू असलेला चौथा सामना, पहिल्या फेरीचा शेवटचा सामना नाणेफेक जिंकली ते समर 11 सावळे संघानं. आतापर्यंत 38 धावा दिल्यात, 5 फलंदाज बाद केले ते तारगाव संघाचे. स्ट्राईक एंडला आशिष तारेकर. जबरदस्त फटका मारला, जमीन लगतचा फटका मारला. त्यांना ओळखलं की सीमारेषा थोड्या लांब आहेत, अशा वेळेस षटकार चौकार मिळत नाहीत. हवेमध्ये चेंडू मारण्यापेक्षा एक धाव आपल्याला महत्वाची होऊ शकते, पुढे जाऊन ती आपल्याला उपयुक्त ठरू शकते. त्यांना ओळखलं आणि एक धाव घेतले. 39 धावा धावपान जाऊन लागतात. आतापर्यंत आपण बघितलं टिकेमाळी पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा होत्या. असं वाटलं की या सामन्यामध्ये आपल्याला 60% धावा बघायला मिळतील. पहिल्या चेंडूवर डोंगरेनं षटकार मारला होता, परंतु आता मात्र थोडासा लगाम लावलाय तो सावळे संघाच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी. नितीश कुरंबळे आपण टप्प्या चेंडू आकाश तारेकरनं फक्त हलकेच त्याला पुश केलं, बघितलं स्लोअर डिलिव्हरी आहे आणि एकच धाव घेतली ती आकाश तारेकरनं. 6 धावांवर पोहोचतो आकाश तारेकर आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं 5/40 म्हणजे 8 धावांच्या सरासरीने धावतोय तो चॅलेंजर. या 4 षटकांमध्ये 40 धावा झाल्या. अजून एक षटक बाकी आहे. आतापर्यंत बघतो आपण आमचे बघा लक्ष आमचे स्कोरर गुणलेखक आम्हाला सांगतात पारकर की 10 धावांची सरासरी आहे. 40 धावा झाल्यात आणि अजून एक षटक बाकी आहे ते तारगाव संघाचा. आणि एक चांगला सामना या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात बघूया. सावळे संघ कशा पद्धतीने रोखतो या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा टिकेमाळे यांच्याकडे. धन्यवाद संतोष. आदरणीय अतुल चव्हाण साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अतुल चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जरी हा सामना आता षटकार चौकार कमी पाहायला मिळाले, पण नंतर जेव्हा चेसिंगला जेव्हा सावळा टीम येईल तेव्हा या मॅच मध्ये मजा येणार आहे. नक्कीच टिकेमाळे आणि नितीश कुरंबळे आपण छोटं नाव आहे खरं. किरण पवार, अक्षय केदारी, आता म्हणजे सचिन कुरंबळे मोठी नाव आहे रितेश मते. परंतु नितीश कुरंबळेने मात्र सुंदर गोलंदाजी केली. फक्त 5 धावा दिल्या त्या तारगाव संघाला. संतोष नितीन कुरंबळेचं कामच आहे ते. मी त्याला विचारलेलं तेव्हा त्याने सांगितलं की दादा माझं फक्त काम माझं षटक चांगलं टाकायचं, बाकीच्यांनी काय केलं काय नाही केलं त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. माझं काम मी चोख पाहिजे. आणि प्रत्येक मॅच मध्ये तो सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी करतो. शॉर्टपिच चेंडू टाकतो, कधी यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकतो. अशी मिश्रित अशी गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगला यंगस्टर हा मिळालेला आहे तो सावळा. नक्कीच या ठिकाणी प्रफुल्लदास भोईर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्लदास भोईर यांच्या ठिकाणी प्रभुदास भोईर उर्फ अण्णा, प्रभुदास अण्णा ज्यांना म्हणलं जातं, त्यांच्या ठिकाणी जोरदार स्वागत या आयोजकांच्या वतीनं. अण्णांचं स्वागत. अतुल चव्हाण उपाध्यक्ष अतुल घरत पण या ठिकाणी त्यांचंही स्वागत. अतुल चव्हाण यांचंही स्वागत. हा चेंडू फुलटा चेंडू घरपोच समाचार घेतला. झेल होण्याची शक्यता मात्र नाही. चेंडू परत पोहोचू शकला. हा चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषे पलीकडे. 5 धावा मिळतात. आदरणीय प्रभुदास भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले. त्याचबरोबर गौतम आगा, नवी मुंबई अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष, आदरणीय राजेंद्र टकले, उपसरपंच शिरडो,
यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष सचिन ठोंबरे आसरोटीचे, अतुल चव्हाण, त्यानंतर यतुल देशमुख, हा चेंडू रोहित केदारी ऑप्शनच्या बाहेर टाकला. गॅप मधून चेंडू जातोय दिल्ली सीमारेषेजवळ आणि 1 धाव, 2 धावा धावून पूर्ण केले. तिसरी ही धाव होते की काय, आणि 3 नाही तर 4 धावा धावून पूर्ण करतात फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट बघा संतोष किती चांगली, थ्रो बरोबर आला नाही. नक्कीच. आणि आपण सावळेसकच आपण विचार केला तर आतापर्यंत सरस कामगिरी होती, चांगले ते या सामन्यामध्ये चांगली कामगिरी होती, परंतु आता मात्र 4 धावा आपण बघितल्या काढल्या. आपल्याला असं वाटलं का मोपाडा वाडी संघाचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांना 4 धावा काढताना मी बघितलं होतं, परंतु इथे मात्र चपळाई दाखवली ते आशिष तारेकर आणि आकाश तारेकर चपळाई बंधू, या बंधूंनी चपळाई दाखवलेली आहे. स्कोर बघा संतोष, स्लो पॉइजनिंग 49 वर गेलाय. 50 ला फक्त 1 रन कमी आहे. हळू सिंगल डबल मध्येच चौकार अशा पद्धतीने धावा जमवलेल्या आहेत त्या पारगाव संघानं. हा एक प्लस पॉइंट आता झालेला आहे तो पारगावचा. हा चेंडू ओव्हरपीट पद्धतीला चेंडू प्रहार केलाय, षटकार की जेल नाही उतुंग असा हा गगनभेदी षटकार. ठीक आहे. पण आकाश तारेकरला कदाचित माहिती असेल की एखादा गोलंदाज तरी आपल्याला मिळेल, कारण आजकाल 4 षटकांचे सामने असतात, तिथे 5 षटकांचे सामने आहेत. एक तरी गोलंदाज मिळेल. असं म्हणतो आपण की वाघ जेव्हा मागे जातो आपल्याला वाटतं घाबरला, तर तो मागे जाऊन झडप घालतो. ते म्हणालो की 4 षटकाचा गप बसलाय, पण तो शेवटच्या षटकामध्ये त्याने आपलं रूप दाखवायला सुरुवात केली. रौद्र रूप धारण केलेलं. मौके पे छक्का मारा. वेळेला काय पाहिजे होतं, वेळेला केळं आणि उपासाला सीताफळ आपण कालपासून बोलतोय ते बरोबर इथे सिद्ध झालेले. हळू सिंगल डबल काढले आणि एकदाच हल्ला चढवला, तो षटकार मारला आणि या धावसंख्येला नेऊन ठेवलं पारगावच्या 55च्या घरात. रोहित केदारे पुन्हा एकदा तयार, नौकाऱ्यांकडून चपल झाला. आकाश तारेकर ऑफ साईडला मारला, चेंडू सरळ जातोय नॉकआउट सीमारेषे पलीकडे. हा दुसरा षटकार. सचिन गुरव आता टेन्शन मध्ये आलेले, कॅप काढली त्यांनी डोक्यातली आपटल्या हातावर. लगेच, कारण मी म्हणालो होतो की हा आकाश तारेकर करतो काय, ज्याची फलंदाजी बघण्यासाठी या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक आले. त्याने आता मात्र त्याने दाखवायला सुरुवात केली, आपलं रूप त्याने या ठिकाणी धारण केलंय, ज्याला आपण म्हणतो म्हणजे 61 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि आता थोडस प्रेक्षक सावळे संघावर 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. पहिला चेंडू नो बॉल गेला, त्याच्यावर चौकार, त्यानंतर लगातार 2 षटकार. महागडं षटक रोहित केदारीचं. नक्की शेवटचं महागडं षटक करता या ठिकाणी आमचे पाहुणे अनिल दळवी साहेब आलेले आहेत, त्यांच्या या ठिकाणी स्वागत. आणि संतोष तो रोहित तरी काय करेल, शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. अशा वेळेला कसलेला फलंदाज, विकेटवर तक धरून नांगर रोवून बसलेला फलंदाज अशा प्रकारचे हल्ले करणारच. 4 षटकांचा खेळ संपला तोपर्यंत 5 धावांवर होता फक्त आकाश तारेकर, 6 धावांवर, आता 34 धावांवर जाऊन पोहोचला. नक्की थंडा करके खाने वाले खिलाडी असं त्याला म्हणायला लागेल. थंड केलं जेवण आणि आता फुरके मारतोय गोलंदाज रोहित केदारे. आता राईट आर्म ओव्हरच्या ऐवजी राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय तो आकाश तारेकरला. हो ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. कर्मापेक्षा दैवावर भरोसा. आणि आपण बोलतो ना दर्यान भरोसा आणि काय, दर्यान मासा आणि घरात भरोसा. हा म्हणजे बागीचा मासा आणि घरी भरोसा. हा म्हणजे खरं तर या झटपट क्रिकेटमध्ये, कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये पंच देतील ते देतील, परंतु आपलं काम बॅट फिरवचं आपण करायला पाहिजे. आपली ड्युटी आपण करायला पाहिजे. अनुभवी आहे तसं पाहिलं तर आकाश तारेकर. हा चेंडू रोहित केदारीचा, नौकाऱ्यांकडून ओव्हरपीट पद्धतीत चेंडू खड. आलो लाईट
धावा झालेल्या आहेत. 71 जिंकण्यासाठी समर 11 सावळे संघाला 5 षटकांमध्ये 72 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये 31 धावा आल्या. 36 धावा आपण बघतोय संतोष एक मिनिट इथे स्टेजवर गर्दी करू नका रे बाबांनो. वायर वगैरे हलतायत, कोणाला शॉक लागेल नाही तर वायर आली तरी चालेल, पण दुखापत करून घेऊ नका. आणि जे युट्यूब वाले आमचे बसलेले आहेत तिथे अपडेटरच्या बाजूला गर्दी झालेली आहे, त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हा. आणि कॅमेऱ्याच्या समोर जी पब्लिक आहे त्यांना पण विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हा, जेणेकरून त्यांना कोणता त्रास होणार नाही. 2 ते 2,500 व्ह्युअर्स आपले बघतायत मॅच, लाईव्ह मॅच बघतायत, घर बसल्या या टुर्नामेंटचा आस्वाद घेतात. एक चांगला सामना पारगाव आणि सावळ्याचा सामना घर बसल्या बघायला मिळतो या पनवेल टेनिस क्रिकेट क्लब पनवेल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. त्यामध्ये आपले स्कोर अपडेटर आहेत नरेश भोईर, केतन दळवी, किरण दळवी, कॅमेरामन आमचे सँडी कथारा, नितेश कथारा, नेहाल मोरे आणि अक्षय भगत, संदीप वासकर, आकाश तारेकर यांचंही मनापासून आपण त्यांना धन्यवाद देऊया. आदरणीय प्रभुदास भोईर नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना अध्यक्ष यांचं स्वागत मी आयोजक अनिल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी करावं. जगदीश गाईड प्रभुदास भोईर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. नवी मुंबईमध्ये आपण गेलो खारघर एरियामध्ये किंवा नवी मुंबई एरियामध्ये तर यांचे बॅनर आपल्याला भरपूर बघायला मिळतात. प्रभुदास भोईर नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना अध्यक्ष यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गौतम आगा नवी मुंबई शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. अनिल पाटील हे त्यांचं स्वागत करतील. यानंतर अल्पसंख्याक सेल नवी मुंबई आदरणीय इस्माईल खान यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ठीक आहे मग आदरणीय इस्माईल खान अल्पसंख्याक सेल नवी मुंबई प्रेसिडेंट यांचं हार्दिक स्वागत. रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजेंद्र टकले यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. अतिथी देवो भव. आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान स्वागत. आदरणीय अतुल चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष यांचंही हार्दिक स्वागत. स्टेजवर मी विनंती करतो की राजेंद्र टकले रायगड जिल्हा अध्यक्ष यांचं हार्दिक स्वागत. आदरणीय अतुल चव्हाण साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांचं स्वागत. सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करण्यात येते. यानंतर यतीन देशमुख नवीन पनवेल अध्यक्ष मनसे यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रायगड जिल्हा वाहतूक संघटना उपाध्यक्ष अतुल घरत यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित स्वागत, यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीनं करण्यात येत आहे. आज आपण बघितलं भरपूर पाहुणे या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी या ठिकाणी आले आणि आपण बघतो राजू पाटील जे सरपंच आहेत नारगोलीचे, हॅट्रिक साठी त्यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक लावले षटकाराला. त्यानंतर चौकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 200 आणि सगळ्या समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिल्याचे राजू पाटील सरपंच. त्यानंतर सदस्य आहेत दीपक पाटील साहेब आणि जगदीश गायकर धन्यवाद वतीने पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. धन्यवाद त्यांना. संतोष तुम्हालाही. कालापूर तालुका अध्यक्ष वाहतूक संघटना भूषण घरत यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि वळूया संतोष चौधरी यांच्याकडे. धन्यवाद. टिकेवाडी 14.40 धावांचे सरासरी 72 धावा करायचे जिंकण्यासाठी त्या सावळे संघाला सलामीचा गोलंदाज आज ज्याचा सन्मान या मंचावर करण्यात आला ते कमलाकर बाबा. स्ट्राईक एंडला किरण पवार, नॉन स्ट्राईक एंडला निशांत माळी
विशांत माळे आणि किरण पवार यांना आता मात्र चमत्कार कामगिरी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर कमलाकर मामानं बॅकफुटवर पाठवलं. खरं तर पंचांचा मात्र इथं वाईट बॉलचा इशारा येतो. अव्वांतर धाव पहिली मिळते ते सावळे संघाला. 30 चेंडू 72 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 71 धावांची गरज. पडद्या जी बाउंड्री लाईन आहे त्याच्यावर पाय ठेवू नका. बघा लगेच काढले. आपल्याकडे लोकच चांगले, प्रेक्षकच आपले चांगले, सगळे पाहुणे असतील आणि प्रेक्षकांमध्ये पण सरपंच असतात, चांगले चांगले पाहुणे असतात, त्यांचंही स्वागत. दरम्यान हा चेंडू जबरदस्त मारलाय. पॉईंटच्या एक्स्ट्रा दिशेनं मारलाय. बघूया पंचांचा इशारा अजून आलेला नाहीये. सन्मान्य दीपक म्हात्रे साहेब, स्वस्तिक एंटरप्राइजेसचे दीपक म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि 2 धाव मात्र 2 धाव मिळतात ते किरण पवारला. किरण पवारला आपलं खातं उघडलंय. एक अवांतर धाव अशा पद्धतीने आता जिंकण्यासाठी 29 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. पाहुणे आमचे गणेश तोडेकर उद्योगपती आणि साईराज ताबा नारपोलीचे जितेंद्र गायकर यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. गोलंदाज कमलाकर मामा ज्यांचा सन्मान करण्यात आला, डाव्या हाताने गोलंदाजी करतात. डाव्या हाताला हा चेंडू टाकला, पुलटा चेंडू. किरण पवारने इकडे बघितलं नाही, तिकडे बघितलं नाही आणि सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या 7 धावा होत आहेत. 72 धावांचा पाठलाग करताना सावळे संघाच्या आता जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे. त्या 28 चेंडू मध्ये 65 धावा करताना मुरबी संघानं नांगी टाकली असं म्हणता येणार नाही. जो मुरबीचा फलंदाज होता ओंकार पाटीलनं शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज असताना 2 चेंडूवर 12 धावांची गरज होती. षटकार मारला, परंतु शेवटचा चेंडू चांगला टाकला तो बिघोडीच्या गोलंदाजानं आणि तो सामना गमवावा लागला. असो मुरबी संघाला जबरदस्त फटका मारला. किरण पवारनं बेडविकेच्या वरून पाहिजे का बेडविकेच्या वरून षटकार. षटकाराच्या हॅट्रिकसाठी प्रत्येक षटकाराला 200 आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक राजू पाटील, सरपंच नारपोली सन्मान्य राजू पाटील आणि सदस्य दीपक पाटील आणि जगदीश गायकर यांच्या वतीने हे पारितोषिक समालोचकांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 200, हॅट्रिकला 1000 रुपये षटकाराला आणि चौकाराच्या हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक. रमाकांतजी दाभाडे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. कमलाकर मामा तयार. समोरच्या बाजूला 27 चेंडू आणि जबरदस्त फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफ करून मारलाय. किरण पवारनं बघितलं, गॅप शोधतात आणि हात पाडलेला फटका मात्र पुन्हा एकदा 2 धावा देऊन जातो. तो किरण पवारला 15 धावा धावफलकावर लागतायत. त्या 72 धावांचा पाठलाग करताना आता जिंकण्यासाठी गरज आहे ती. धाव संख्या झाली ती 15 म्हणजे 57 धावांची गरज आहे अजून जिंकण्यासाठी 26 चेंडूंमध्ये. 26 चेंडू 57 धावांची गरज जिंकण्यासाठी कमलाकर मामा थोडासा मागणं ठरतोय. आतापर्यंत 15 धावा दिल्यात त्या कमलाकर मामाला. दरम्यान बॅकवर्डला गेला गेले आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू ढकलला. किरण पवारनं सुंदर फटका, परंतु 16वर डिलिव्हरी केली होती. कमलाकर मामानं 5वा चेंडू टाकला होता. पंचांकडे अपील करण्यात आलं. एसट्यांवर चेंडू आढळला, परंतु इथे मात्र पंच आपल्या जागेवर नाना पवार आणि दुसरे पंच आहेत ते शंकर म्हात्रे आणि इथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा मिळतात. किरण पवार प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, जबरदस्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. जिथे जिथे गॅप मिळेल तिथे चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय, सर्कलचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतोय. किरण पवार पोहोचतोय वैयक्तिक आपल्या 16वर, तर संघाची धावसंख्या होते 17. जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे ती समर 11 सावळे संघाला. संतोष, आपण बघितलं की किरण पवार हावी झालेला गोलंदाजांवर आणि चौफेर टोलेबाजी करतोय. सर्कलच्या बाहेर मॅक्झिमम त्याचा मारण्याचा प्रयत्न आहे आणि 14.40 धावांची सरासरी प्रेक्षकांना वाटलं असेल कदाचित हा सामना जड जाईल सावळे संघाला, परंतु आतापर्यंत चांगला पाठलाग केला जातो तो धावांचा. कमलाकर मामा शेवटचा चेंडू टाकतो आपल्या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा कमलाकर मामाचा या मंचावर सन्मान करण्यात आला होता. परंतु परत मी म्हणाले की मैदानात सगळे शत्रू असतात आणि इथे मात्र हे षटक संपतंय. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 24 चेंडू आणि 51 धावांची, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठून काढल्यात त्या किरण पवार या फलंदाजाने बघत नाही, कारण त्याला स्ट्राईकच मिळाली नाही. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 72 धावांचा पाठलाग करताना समोर 11 सावळे या संघाची धावसंख्या 21. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये
51 धावांची गरज. गणेश कुडेकर, उद्योगपती गणेश कुडेकर साहेब, शिवनगर मोपडा, हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. संतोष, एक गोष्ट तुम्ही बघितली का मैदानात? बऱ्याच मॅचेस मध्ये आपण बघितलंय की पहिलं षटक आकाश तारेकर टाकतो, मात्र या मॅच मध्ये पहिलं षटक मामाला दिलं, कमलाकर मामा. नक्कीच आज त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. कदाचित आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी असू शकतो, परंतु किरण पवार आणि कमलाकर मामांचा आपण जर विचार केला या वयामध्ये ते खरं तर आता बरेचसे असे प्रेक्षक आहेत ते सामने बघायला येत नाहीत, घरी झोपले आणि ते आज गोलंदाजी करतात या पारगाव संघामध्ये. आणि भले मार क्रिकेट आहे, आपण बघतो म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 35 धावा एका षटकामध्ये मारलेल्या आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यावेळेस 21 धावा सर्कल होतं, सर्कलचं षटक होतं आणि ती डोरी खरं तर कमलाकर मामाने केली आणि 21 धावा कुठल्या गेल्या त्या किरण पवार याच्याकडून. 24 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. चॅलेंजर तारगाव वर्सेस समर 11 सावळे असा सामना आपण पाहतोय. 71 धावांचा डोंगर रचला तो तारगाव संघाने. आपण बघितलं 36 धावांची बारदार खेळी केली, 3 षटकार आणि 3 चौकार मारले. ते आकाश तारेकरला शेवटच्या क्षणी हल्ला चढवला आणि त्या धावांचा पाठलाग करताना 20 धावांवर खेळतोय, 1 षटकार आणि 2 चौकार मारून तो किरण पवार आता गोलंदाज आहे. तो तारगाव संघाचा, चॅलेंजर तारगाव संघाचा आकाश तारेकर जो फलंदाजीमध्ये चमकला तो गोलंदाजी माझी काय करतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे आणि आता बराच वेळ नॉनस्ट्राईक एंडला उभा राहून जो फलंदाजी पाहत होता किरण पवारची तो निशांत माळी स्ट्राईक एंडला. तमाम क्रिकेट प्रेमींचं या सरपंच ट्रॉफीमध्ये खरं तर प्रीतम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक टुर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. अनिल अनंत पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करते. या चौकारावर होतंय की काय असं वाटलं, पण जबरदस्त क्षेत्ररक्षण लॉंगॉनची धाव दिली. या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला होता, 2 धावा मात्र निशांत माळी आणि किरण पवार यांनी घेतलेल्या आहेत. निशांत माळी 2 वर तर 23 धावा होत्या धाव फलकावर. त्या सावळे संघाच्या 72 धावांचा पाठलाग करताना आता जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 49 धावांची गरज. 23 चेंडू 49 धावांची गरज. सामना नक्कीच अडीतडीचा होणार. मॅच असं वाटलं तर घेऊन चेंडू गेलाय की काय पाहतोय निशांत माळी, परंतु जेल मात्र सुटला जातोय असं वाटतं म्हणजे बॉडी लँग्वेजवरून आकाश तारेकरच्या. परंतु निर्धाव चेंडू अहमियत काय असते हे आता नक्की ओळखलं त्या पारगाव संघानं. चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक राजू पाटील साहेब, सरपंच नारपुनी यांच्याकडनं येत आहे. दरम्यान हा चेंडू बॅटची कड घेऊन म्हणजे इनसाइड एज आणि त्रिफळा उरतो तो निशांत माळीचा. हॅलो, रमाकांतजी दाभडे कृषी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. या ठिकाणी मी विनंती करतोय, जे आपण बघतो ठीक आहे की गर्दी एकदा बघितली की बरेच जण इकडे तिकडे घुसायला बघतात, परंतु स्टेजवर आपण बघतो स्टेज पाहुण्यांसाठी आज भरपूर पाहुणे येतात. शेवटचा दिवस आहे, अशा वेळेस ज्यांना आपण बोलवले त्यांनीच कृपा करून स्टेजवर या. अजय नाईक आमचे बामण डोंगरीचे या ठिकाणी पाहुणे आहेत. अजय पाटील यांचं या ठिकाणी स्वागत. आणि एक विकेट पडलेली इथं आपण बघतोय समर 11 सावळे संघाचे निशांत माळी या त्रिपाळचे झाला. आकाश तारेकर त्याला त्रिपाळीच केला आणि त्यानंतर आलाय तो फलंदाज प्रफुल्ल केदारी. प्रफुल्ल केदारीला हा टाकलेला चेंडू पुन्हा एकदा प्रफुल्ल केदारी करत हे फलंदाज विसरलेत. 20 धावा करून किरण पवार खेळतोय समोर आहे. अशा वेळेस स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे. किरण पवार जास्तीत जास्त कसा खेळेल, जसा खेळ शेवटच्या क्षणी केला आकाश तारेकरनं, तसं सुरुवातीला जर खेळ केला तर कदाचित शेवट गोड होऊ शकतो तो सावळे संघाचा. परंतु इथे मात्र आऊट एखादा ताव आणि उचलून मारण्याच्या नादात प्रफुल्ल केदारी बाद. अनुभव तो काय आकाश तारेकरनं दाखवून दिलेलं आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकल्यात आणि 5 चेंडू मध्ये 2 विकेट आणि फक्त 2च धावा दिल्या. नक्कीच सुंदर गोलंदाजी केली. आम्ही म्हणालो की क्रिकेटमध्ये बरेच वेळा बघायला मिळतं आपल्याला, मग पोचरी संघाचा मयूर पाटील असेल, आजोलीचा सुदर्शन असेल, काळुंग्याचा प्रवीण गरज असेल, ते गोलंदाजी पण करतात, फलंदाजी पण करतात आणि
ज्यावेळेस ते फलंदाजी चांगली करतात तर गोलंदाजीमध्ये पण चमकतात. नक्कीच. आणि तोच प्रयत्न आपण बघतो. ऑगस्ट तारेकरनं 36 धावा केल्या, ज्याच्यामध्ये 3 षटकार 3 चौकार मारले. आणि आता गोलंदाजी करताना 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. गोलंदाज आकाश तारेकर आपल्या चरम सीमेवर. आणि पुन्हा एकदा असं वाटलं होतं की 21 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये, 72 धावा होतात की काय, सहज होतात की काय, परंतु पुन्हा एकदा आकाश तारेकरनं चॅलेंजर पारगाव संघाला या सामन्यामध्ये आणलंय. समर 11 सावळे संघाचा नवीन आलेला फलंदाज रितेश मते. गणेश हा रेटर फलंदाज आहेत सावळे संघाकडे, परंतु आता डोकं लावून फलंदाजी करावी लागणार. आकाश तारेकरचा हा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारण्याच्या नादामध्ये सावळे संघाचा रितेश धावा देतोय तो आकाश तारेकर. जबरदस्त गोलंदाजी. आकाश जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. म्हणजे पुन्हा एकदा आता 17-51 म्हणजे 16 धावांपेक्षा जास्त सरासरी राखावी लागणार. ते सावळे संघाला राजू पाटील साहेब जे सरपंच नारपोलीचे त्यांनी सांगितलं हॅट्रिक, षटकाराच्या हॅट्रिकला 1000, चौकाराच्या हॅट्रिकला 500 आणि प्रत्येक षटकारासाठी 200, चौकारासाठी 100 आणि सगळ्या समालोचकांना 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. वाट बघतायत, जवळचा संघ आहे, सावळे संघ जिंकेल कसा यासाठी पारितोषिकांचे लयलूट. दीपक पाटील आणि आमचे गायकर जे सदस्य आहेत तेही त्यांच्या समवेत आहेत. सन्मान्य आमचे पाहुणे नरेश भोईर साहेब यांचं या आयोजकांच्या वतीने स्वागत. बरगच्च भरलेलं आपण बघतो हा स्टेज. अनिल दळवी साहेब आमचे कळबोलीचे, अनिल दळवी यांचे या ठिकाणी स्वागत. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण टिके माळी यांच्याकडे वळूया. धन्यवाद संतोष. 18 चेंडूमध्ये 49 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी जर आपण बघितली तर 16.33 धावांच्या सरासरीनं सावळे संघाला धावावं लागणार आहे. आणि सावळे संघाचा प्लस पॉईंट असा आहे की किरण पवार अजून मैदानात आहे, निशांत माळी बाद झाला, प्रफुल्ल केदारी बाद झाला, रितेश मध्ये जो हार्ड हिटर फलंदाज आहे तोही आता 4थ्या क्रमांकावर मैदानात उतरलेला आहे. आणि 16.33 धावांच्या सरासरीनं 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे की समर 11 सावळे संघाला पारगाव संघाविरुद्ध. सर्कलच्या आत जर आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि कव्हर मध्ये खेळाडू तैनात केला. बाकी सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेला चिटकून उभे आहेत. केतनचा हा चेंडू किरण पवारला बॅकफुटवर जाऊन हा चेंडू कट केला. चेंडू जातो सरळ टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चेंडू उचलतोय क्षेत्ररक्षक, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत सिंगल रन धावून पूर्ण करतोय किरण पवार आणि त्याचा सहकारी रितेश मते. किरण पवारनं 1 षटकार मारलाय, 2 चौकार मारला, 21 धावांवर खेळतोय आणि अजूनही रितेश मतेनं आपलं खातं खोललेलं नाही. समीकरण जर आपण बघितलं तर 17 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. आमचे रिवाल म्हात्रे ओवळ्याचे आणि रायगड टेनिस क्रिकेट समालोचनाचे सल्लागार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आणि त्यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे षटकारानं. 16 चेंडूमध्ये संतोष 42 धावांची गरज आहे. तर सावळे संघाची जर आपण बॅटिंग ऑर्डर बघितली तर निशांत माळी, हरेश माळी, किरण पवार, अक्षय पवार, प्रफुल्ल केदारी, अनिकेत केदारी, रोहित केदारी, अक्षय केदारी, सचिन कुरंगळे, नितीश कुरंगळे, रितेश मते ही स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. ठीक आहे मित्र म्हणे 16 चेंडूमध्ये आता 42 धावांची गरज आहे. अशा वेळेस हे अंतर कसं कमी होईल हे या जोडीने या षटकामध्ये ठरवायला पाहिजे. अजून एक षटक जे 2 षटक जे टाकतात गोलंदाज त्यात कदाचित आकाश तारेकर येऊ शकतो. ओळखलं ना त्यांनी, म्हणून एक षटकार लगावला, आपले इरादे स्पष्ट केले, आक्रमक पवित्रा धारण केला. तर रितेश मतेला बांधून ठेवलं. मात्र या चेंडूवर अफतमच्या बाहेर लाईन आणि लाईन ठेवली. यारकर पद्धतीचा चेंडू टाकला, फसवलं, निर्धाव चेंडू जातोय. बरेचसे फटके आपण बघतोय तिथे मला ऑन साइड मध्ये जातात, ऑफ साइडला कमी फटके लागतात. ताकदीच्या जोरावर मिड विकेट आणि फाईन लेगच्या वरून किंवा लॉंग ऑनच्या वरून फटके मारण्याचा प्रयत्न. हा ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू ठेवलाय, सिंगल घेतली, ओव्हरथ्रोची धाव होते की नाही बघायचं. किरण पवार चित्त्याच्या वेगाने धावलाय आणि 2 धावा धावून पूर्ण करतात. ओव्हरथ्रोची धाव पूर्ण केली. 22चा इशारा पंचांकडून येतो. या 22 धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचले समर 11 सावळे संघाची 2 बाद. 32 जिंकण्यासाठी येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. एक जबरदस्त सामना, कधी इकडे कधी तिकडे. आपण म्हणाला संतोष की ऑफसाईडला फटके पाहायला मिळत नाही, पण किरण पवारने मारले की षटकामध्ये ऑफसाईड मध्ये मॅक्सिमम फटके देणार
त्यानं मारले आणि धावा ऑफ साईडला त्यानं जास्त झाला. नक्कीच सर्कलच्या षटकामध्ये त्याच्याकडून आपल्याला चांगले फटके बघायला मिळाले. आता 14 चेंडू 40 धावांची गरज. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र मारलाय, जमीन लगतचा फटका, सिंगल काढलेली आहे रितेश मतेनं. या सिंगलनं हळूच धावसंख्या वाढती आहे. सावळे संघाची 33 होते. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. आमचे बंधारे काका इथे चहा वाटतायत. गेली 3 रात्री, आजची 4थी रात्र. जुनगरे, माफ करा, जुनगरे मामा, त्यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. केतन तय्या, केतनचा हा चेंडू हवे ते जे टिपला जातो आणि फलंदाज किरण पवार पास. मॅच मधले या सत्रामधले उतार चढा बघा. कमलाकर मामाचं पहिलं षटक 21 धावा आल्या, 1 षटकार 2 चौकार. दुसऱ्या षटकाने लगेच रंग बदलला. इंग्लंडमध्ये न्यूझीलंडमध्ये जसं वातावरण असतं, आता ऊन पडलं लगेच पाऊस पडतो. पाऊस संपला की कधी ऊन येईल, म्हणजे श्रावण महिना आपल्याकडचा. कधी सरी श्रावणाच्या, कधी केशराचे ऊन आपण म्हणतो तसं. दुसऱ्या षटकामध्ये आकाश तारेकरनं धावा दिला फक्त 2 आणि हे तिसरं षटक मध्यांक आहे. 10 धावा आल्या, म्हणजे फलंदाजांच्या बाजूने पण आणि गोलंदाजांच्या बाजूने पण. असे रागरंग आपल्याला या 3 षटकामध्ये बघायला मिळाले ते क्रिकेटचे. आणि नक्कीच. आणि आता मात्र गरज आहे 12 चेंडूमध्ये 39 धावांची जी सावळे संघाला. आणि जो सावळे संघाचा तणाव होता तो किरण पवार मात्र मैदानातून बाहेर गेला. आता रितेश मते आणि अक्षय केदारी याला सगळे सामन्यात, अक्षय पवार या दोघांना आता मात्र सामन्याची सगळी सूत्र हातामध्ये घ्यावी लागतील आणि या षटकामध्ये किमान 20 तरी धावा कराव्या लागतील. तर शेवटच्या षटकामध्ये 19 धावा अजूनही बाकी राहतील. नक्कीच संतोष 20-25 धावा या षटकामध्ये जमा कराव्या लागतील. मात्र गोलंदाज अनुभवी आकाश तारेकर. आकाश तारेकरचा हा चेंडू वरून मारला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे जवळ जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा, मिळतोय चेंडू. 2 धावा काढला. तिसरीचे धाव घेऊ शकला असता, मात्र 2 धावांवरच त्याला समाधान मानावं लागलेलं आहे. आणि या 2 धावांवर 35 धावांपर्यंत मजल मारलेली. आणि जर समीकरण आपण बघितलं तर सावळे संघाला पारगाव विरुद्ध जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. चेंडू जात नाहीये संतोष, ताकद लावतात, टायमिंग बरोबर जुळत नाही. विकेट आता थोडीशी स्लो झालेली आहे. लेट चेंडू जातो बॅटवर, त्याचा फायदा मिळतोय तो गोलंदाजाला. आकाश तारेकर, आकाश तू, रितेश मध्ये मारण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू जातो घरंगळत सरळ. कमलाकर मामाकडे सिंगल रन मिळते. या सिंगलला धावसंख्या पोहोचते 41, 36. त्याच्यामुळे जर आपण बघितलं, खरं तर आपण बघितलं की आपण म्हणाले चेंडू जात नाही, परंतु आकाश तारेकरनं मारलेले 3 षटकार, किरण पवारने मारलेले 1 षटकार, चौकार आपण जर बघितलं आता मी म्हणाल चेंडूची सिलेक्शन करायला पाहिजे खरं तर. आणि खराब चेंडू मिळेल त्याला मैदानाच्या बाहेर काढायला पाहिजे. नक्कीच. हो, खूप ताकद लावलेली या चेंडू मारण्यासाठी अक्षय पवारनं. मात्र टायमिंग मिस झालं. क्रिकेटमध्ये टायमिंग फार महत्वाचं असतं. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावा, म्हणजे 6 षटकार. 9 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. आकाश तारेकर गोलंदाजीच्या मार्फत. राईट आर्म ओव्हर. हा शॉर्ट पिच चेंडू हवेत आणि विकेट किपरनं जे टिपलाय अक्षय पवार. आमच्या अपडेटवर पिंटा घरत त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं, ते अपडेट देतात सगळीकडे. चंद्रकांत भोईर भातांचे त्यांनी बक्षीस लावलेलं. जर लगातार 3 षटकार जर कोणत्या खेळाडूने लावले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि सचिन कोरंगळे त्यांचा आला जो भातान टीम मध्ये अगोदर खेळला आहे. नक्कीच. प्रेक्षकाची हालचाल सुरू झाली. त्यांना असं वाटलं कदाचित आज सामना सुटला, तो सावळे संघाच्या हातातून दिसत, परंतु 8 चेंडू आणि अजून 36 धावांची गरज. हा चेंडू सचिन कोरंगळे समोर मारला. 1 धावून सीमारेषेजवळ जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडूची फेकी करतोय क्षेत्ररक्षक आणि 2 धावा धावून पूर्ण करतात फलंदाज. 2 धावांनी
38 धावा झालेल्या जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी संतोष म्हात्रे ओवळे समाजाचे जे संतोष म्हात्रे त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठ घ्यायचं आणि रिवॉल्व मात्रे सल्लागार यांनाही विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावं. सुभाष मुकादम साहेब मला सत्य निरोप घेत आहेत आणि हा जबरदस्त मोठी हिट उतुंगाचा गगनभेदी षटकार. चंद्रकांत भैर यांनी बक्षीस वाढवलेलं आहे. लगातार 3 षटकारांसाठी 500चं 800 पारितोषिक केलंय. 6 चेंडूमध्ये सावळे संघाला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. आज मॅचेस टॉप होतात मग ती लो स्कोरिंग असो भले हाय स्कोरिंग मॅच असू द्या. हे नक्कीच आणि आपण बघितलं अक्षय पवारला संधी देण्यात आली, प्रफुल्ल केदारीला संधी देण्यात आली, तरुण खेळाडूला संधी देण्यात आली आणि मागे ठेवलं थोडंसं सचिन कुरंगला. मला तर अनुभव मोठा असतो आणि सचिन कुरंगला आपण दाखवून दिलं जे प्रेक्षक त्यांनी जागा सोडायला सुरुवात केली होती, हालचालीला सुरुवात थांबवलं इथे एक षटकार आणि एक जबरदस्त स्ट्रेट ते फटका चांगला मारला होता. आता 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. गोलंदाज कारगाव संघाकडून संतोष नरेश गायकर. आज मला असं दत्ता गायकर यांचा वाढदिवस पण आहे ना. हा थोड्या वेळाने केक आपल्याला दिसेल. बघा 7 चेंडू 28 धावांवर प्रेक्षक वाट बघतायत ती षटकार चौकाराची. सचिन कुरंगळे आज एक मात्र आशा राहिलेली आहे. सचिन कुरंगळे आपण बघितलं की रितेश मध्ये प्रयत्न करत होता 2 षटकार करणं. रितेशचे षटकार मारला आणि आता गरज आहे ती 6 चेंडूमध्ये 28 धावांची. दरम्यान जबरदस्त फटका मारलाय सचिन कुरंगळेनं आपला ताकद दाखवली. आता 5 चेंडू आणि प्रति हल्ला आता 50 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. उद्योगपती सन्मान्य गणेश कोळेकर शिवनगर मोपाडा यांच्याकडून हॅट्रिक आणि 2000 तर अजय विश्वास नाईक बामण डोंगरी दत्ता गायकर यांचे मेवणे. दरम्यान सचिन कुरंगळे मारला आता साऊथच्या दिशेनं जबरदस्त फलंदाजीला सुरुवात केली परंतु हा चेंडू मात्र सीमारेषेच्या आत पकडला जातोय. 2च धावा घेतो सचिन कुरंगळे. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. म्हणजे करो किंवा मरो या 2 चेंडूवरून 2 सेट काढले तर या सामन्यामध्ये मजा येणार. हा संत डुअर डायची अवस्था आहे. करो नाही तर मरो, करा नाही तर मारा. नक्कीच नरेश गायकवाड जो सोन्याचा बंधू आहे चांगले प्रयत्न करतोय. हा चेंडू बॅटची गाडी घेऊन गलीमध्ये येतोय परंतु रितेश मध्ये गाडी सुटले आणि त्याला माघारी यावं लागतं असं वाटतं. परंतु बघा लेझी क्रिकेट लेझी क्रिकेट काही होतं क्रिकेटमध्ये थांबला तो संपला असं आपण नेहमी म्हणतो. असं वाटलेलं रितेश मध्ये आता गेला असंच वाटलं आणि त्याने म्हणजे जसं आपण म्हणजे व्हेंटिलेटरवर असतो तशी परिस्थिती होती. 3 चेंडू आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 3 षटकार मारला तर नाणेफेकीच्या जोरावर जिंकू शकतो तो सावळे संघ. बघूया रितेश मध्ये मारला हा चेंडू परंतु हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली केतन मेहर आणि आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. दापोली संघ दापोली संघाचा कर्णधार दापोली संघाच्या कर्णधाराने नाणेफेकी पडली होती पण समालोचन कक्षामध्ये या महत्वाची सूचना आहे. दापोली संघाचा संघनायक कृपया लगेचच समालोचन कक्षामध्ये या. ओव्हर टू संतोष चौधरी. 2 चेंडू 19 धावांची षटकार पडतो की काय. जबरदस्त फटका मारलाय सचिन कुरंगळेला. वेळ निघून गेले परंतु एक चमत्कारिक षटकार मारला तो सचिन कुरंगळे. आणि चंद्रकांत भैर यांचे 800 रुपये मंडळाला जमा झाले. नक्की आणि 1 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. मी म्हणालो सचिन कुरंगळे आता फलंदाज आक्रमक भूमिका कधी म्हणजे आपण म्हणतो बिंदास फलंदाज आहे. 1 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. कोणालाही वाटलं नसेल शेवटच्या षटकामध्ये अशी फलंदाजी होईल आणि सचिन कुरंगळे मी म्हणालो अगोदर पाठवला असता तर कदाचित सामना संपला असता परंतु 7 धावांनी स्ट्राईक चेंज करण्याचा जो सचिन कुरंगळेचा प्रयत्न होता की स्ट्राईक त्याला द्यायचं नाही कदाचित तो यशस्वी झाला. नक्कीच परंतु 7 धावांनी हारलाय तो सावळे संघ आणि चांगली स्टंप दिली. 72 धावांचा पाठलाग करताना 65 धावा केल्या 66 धावा केल्या तर सावळे संघानं विजयी संघ जो
पारगाव संघाचं हार्दिक अभिनंदन आणि सावळे संघाचे हार्दिक अभिनंदन. दापोली संघाचा कर्णधार आलेला आहे ना आणि पारगाव संघाचा कॅप्टन कृपया स्टेजवर या. पारगाव संघाचा कॅप्टन मधमाशांचा पोळा उठावा तसं पब्लिक दिसते आपल्याला इकडे तिकडे. प्रचंड आज गर्दी आहे संतोष. त्या सगळ्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण मनापासून इथे हार्दिक स्वागत करूया. सचिन गुरुने यांनी फिनिशिंग चांगलं दिलेलं, मात्र दुर्दैव प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला विजय मिळालाच असं नाही. मस्त खेळ बघायला, पण षटकार किती बघायला मिळाले? 6 षटकार, 7 षटकार सेकंड इनिंगला 6. दत्ता गायकर साहेब एक आधारस्तंभ, त्यांचा वाढदिवस आहे आज. त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचं भरभराटीचं आणि चांगलं आरोग्यदायी जावं अशी ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना व्यक्त करतो. केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे. चला दत्ता गायकर, तुम जियो हजारों साल, हर साल के दिन हो 50,000. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं अष्टपैलू कामगिरी केली, गोलंदाजी पण सरस केली आणि फलंदाजी पण सरस केली, टिकून राहिला. 12 चेंडूमध्ये 35 धावांची केली, 2 षटकार, 13 धावा आणि 3 विकेट घेतल्या. तो पारगाव संघाचा आकाश तारेकरला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. बर्थडे ना सावळ्याच्या खेळाडूंना बक्षिसं मिळालेली आहेत, त्यांनी इथे येऊन घेऊन जा. झूमिंग करने का दत्ता गायकर, आझर आणि चंद्रकांत भोये. दत्ता गायकर यांचा वाढदिवस, डीजे मास्टर वाढदिवसाचं गीत रेडी आहे ना? दत्ता गायकर, जोरदार टाळ्या वाजवून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण दत्ता गायकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक